आणि आता बातमी पुण्यातली बघूया। पुण्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून सीएनजीचा तुटवडा असल्याचं पाहायला मिळतंय। तसंच सकाळी 10 वाजल्यापासून रिक्षा चालक रांगेमध्ये उभे आहेत। पाईपलाईनचं काम सुरू असल्यानं गॅस पुरवठा बंद आहे। मात्र टॉरंट आणि एमजीएल कडनं कुठलीही नोटीस देण्यात आलेली नाही, त्यामुळे काही पंप बंद ठेवण्यात आले आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवयानी एदलाबादकर यांनी। पुण्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सीएनजीचं शॉर्टेज आपल्याला बघायला मिळतंय। कुठल्याही पंपावरती तुम्ही बघितलं तर रांग लागलेली आहे। काही पंप बंदही आहेत। एमएनजीएल आणि टॉरेंट यांच्याकडनं ग्राहकांना मात्र काहीही सांगण्यात आलेलं नव्हतं। पाईपलाईनचं काम सुरू आहे आणि त्याच्यामुळे हा शॉर्टेज आहे असं खरं तर त्यांच्याकडनं आता सांगण्यात येतंय। मात्र हे डीलरला सांगण्यात आलेलं होतं। ग्राहकांसाठी कुठलीही नोटीस देण्यात आलेली नव्हती आणि त्याच्याचमुळे आपण जर बघितलं तर साधारण 2 ते 3 किलोमीटरची रांग आपल्याला प्रत्येक पंपाबाहेर तुम्हाला बघायला मिळेल पुण्यामध्ये। आणि त्यांना हे जे रिक्षा चालक आहेत किंवा जे सीएनजी भरायला आलेले म्हणून लोक आहेत ते सगळे सकाळी 10 ते 11 वाजल्यापासून या पंपावरती येऊन थांबलेत। मात्र अजूनही त्यांना सीएनजी मिळालेला नाहीये। नेमकं काय घडलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। कधीपासून थांबलायत तुम्ही आणि तुम्हाला काही सांगण्यात आलं होतं का? 10 वाजतापासून थांबलो होतो। 10 वाजल्यापासून आम्ही थांबलो इथं। त्याच्या पहिल्यापासून लाईन चालू होती, काही 2 तास झालं चालू, त्याला परत बंद केलं आता, तर परत थांबायला लागून उन्हामध्ये थांबायला लागलो। मी 2 दिवसापासून येतोय गॅस टाकायला आणि हे काय म्हणतात उद्या होईल चालू, तर तिथनं गॅस नाही आहे गाडीत। परत तिथं आल्यावर काय म्हणतात 2 दिवसांनी चालू होईल। ह्यांनी बोर्ड पण नाही लावला आहे की बाबा आमच्या इथं गॅस बंद आहे, 8 दिवस चालू होईल किंवा 4 दिवस चालू होईल। हे लोक आहे ना जेवढी पण आहेत ना सगळे हैराण झालेले आहेत। माझ्या घराच्या शेजारचं पेशंट मी रुबी हॉस्पिटलला मी घेऊन आलो। आता माझ्यामध्ये काही गॅस नाही, पर्याय नाही मला इथून गॅस भरल्याशिवाय, तरी पण मी हॉस्पिटलमध्ये पेशंट घेऊन आलो। आणि याबाबत आता काय होणार, हा पुरवठा जो आहे तो कधी सुरळीत होणार आहे हे बघणं पण महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह देवयानी एदलाबादकर, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।